नमस्कार, मी राकेश प्रल्हाद पाटील. द पोलीस न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक महत्वाच्या विषयावर हात घालायला जात आहे. जी 400 कोटी 2000च्या नोटांचा ट्रक जो कर्नाटक मधनं लुटला गेला आणि त्याबाबत संदीप पाटील यांना किडनॅप करण्यात आले होते. त्या संदीप पाटलांशी आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार संदीपजी. नमस्कार. आपण जे 400 कोटीचा ट्रक चोरीला गेला आणि त्याच्यासाठी आपल्याला किडनॅप करण्यात आले की तो आपण चोरला म्हणून आपल्याला किडनॅप करण्यात आले, आपल्याला मारहाण करण्यात आली, त्रास देण्यात आला. या संदर्भात आपण गोटी पोलीस स्टेशनला जी फिर्याद दिली आहे याबाबत आपण काय म्हणणार? मी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेबांना 17 डिसेंबरला अर्ज दिलाय. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी 15 दिवस त्याच्यावर तपास केला आणि मला 1 तारखेला त्यांनी हे पत्र दिले. म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख रवींद्र मगरला तुम्हाला पत्र आलं की त्या पत्रामध्ये म्हटलं की आपण जी तक्रार दिलेली आहे त्याच्यात तपास केले असतात जयेश कोंडीराम कदम यांच्याकडे चौकशी केली असून सदर अर्जातील प्रकरणात दखलपात्र गुन्ह्याचा प्रकार निष्पन्न होत आहे. म्हणजे काहीतरी तुमच्या तक्रारीला आधार आहे, काहीतरी निष्पन्न होत आहे म्हणून त्यांनी तुम्हाला हे पत्र दिलं. बरोबर. हे जेव्हा मी 17 डिसेंबरला तिकडे अर्ज दिला त्यानंतर 19 डिसेंबरला जयेश कदमला बोलवण्यात आलं. त्याची स्टेटमेंट घेण्यात आली. ती स्टेटमेंट मध्ये त्यांनी सर्व काही गोष्टी कबूल केल्या आणि त्यानंतर त्यांनी तपास केला. तर तपासामध्ये निष्पन्न झाला हा गुन्हा घडलेला आहे आणि तेव्हा मला पत्र देण्यात आलं. 9 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. बरं, प्रश्न असा उपस्थित होतो, हा कंटेनर तुमच्या 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी लुटला गेला, तुम्हाला त्यावेळीच किडनॅप केलं गेलं, त्याच्यानंतर जी तक्रार देण्यास विलंब झाला त्यास प्रमुख कारण काय? तक्रार विलंब होण्याचं कारण असं होतं की जयेश कदम याच्यामध्ये जो जयेश कदम ऍक्युज होता त्यांनी मला सांगितण्यात आलं की ऑलरेडी तुझी तक्रार मुंबईला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला नाशिक रोडला जेव्हा आला, नाशिक रोडला इथं सुराणा चौकामध्ये त्यांच्या सोबत गाडीमध्ये माझा मित्र देखील होता, तोही साक्षीदार आहे, त्याची साक्ष याच्यामध्ये झालेली आहे. तर तो 5 मिनिटं गाडीमध्ये थांबला. त्यांच्या समोर माझ्या समोर किशोर सावळाला व्हिडिओ कॉल करण्यात आला, माझा चेहरा दाखवण्यात आला आणि किशोर सावळानी सगळ्यांसमोर बोलला की याला बसून ठेवा, याला गाडीमध्ये बसून ठेवा, मला आरोपींचे फोन येणार आहे. त्यानंतर हा प्रकार माझ्या मित्रांनी बघितल्यानंतर एवढा मोठा प्रकार आहे तो उतरून गेला. उतरून गेल्यानंतर काही वेळाने मला अर्धा ते 1 तास बसवलं जातं आणि त्यावेळेस पण मला टॉर्चर केलं जातं आणि काही वेळानंतर किशोर सावळा रिटर्न फोन येतो की याला सोडून, त्यांना फोन येतो की याला सोडून द्या. याला सोडून दिल्यानंतर मला जयेश कदम सांगितलं जातो की जयेश कदमनी मला सांगितलं की तुम्ही आता माझ्या संपर्कात राहा, कारण की हा कोणी जो आरोपी आहे तो कोणीतरी तुझ्या ओळखीचा आहे, एक तर तुझ्या ओळखीचा आहे नाही तर तुझा कोणीतरी आहे, म्हणून तू मला याला पकडण्यासाठी मदत कर. आणि त्यानंतर तो 1.5 महिने माझ्या संपर्कात होता. त्याची सर्व चॅटिंग सर्व काही माझ्याकडे आहे मोबाईलला. तो मला तुम्ही पोलिसांना दिली होती का? हो, मी सर्व काही दाखवलं पोलिसांना. थोडक्यात ते रेकॉर्डवर घेतलं नाही असं तुमचं म्हणणं? रेकॉर्डवर त्यांनी ना जे ऑडिओ पुरावे आहे तेही रेकॉर्डवर घेतले नाही आणि त्यांनी जे महत्वाचे जे पुरावे ते रेकॉर्डवरच घेतले नाही त्यांनी. थोडक्यात तुमच्याकडे ज्या रेकॉर्डिंग आहेत त्याच्यापैकी 6 रेकॉर्डिंग आहे. 1 2 मिनिटं 19 सेकंदची, एक 6 मिनिटं 39 सेकंदची, एक 2 मिनिटं 50 सेकंदची, चौथी 5 मिनिटं 42 सेकंदची, एक 1 मिनिटं 12 सेकंदची, एक 2 मिनिटं 56 सेकंदची, अशा ज्या 6 रेकॉर्डिंग आहेत त्याच्यापैकी एकही रेकॉर्डिंग त्यांनी रेकॉर्डवर घेतले पोलिसांनी. मग हे करत असताना पोलिसांनी असं केलं पाहिजे होतं की तुमचे जे रेकॉर्डिंग आहे ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवायला पाहिजे होती. तेही काही केल्याचं दिसत त्यांनी तेही काही केलं नाही. आणि जयेश कदम याच्यामध्ये 1.5 महिना मला त्या आरोपींचे लोकेशन पाठवत होता. कंटेनर लुटल्यानंतर 15 दिवसानंतर माहीत पडलं की एका अधिकारीने याच्यामध्ये CDR काढले व मुंबईचे बी किशोर सावळे जे पोलिस लावले होते त्यांनी पण याच्यामध्ये तपास केला की दोघांकडे एकच आरोपी निघाले कंटेनर लुटणारे. ते कंटेनर लुटणारे किशोर सावळाचेच मॅनेजर विराट गांधी आणि विशाल नायडू हे निघाले आणि अर्जित याच्यामध्ये मुख्य. तुमच्या त्या रेकॉर्डिंग मध्ये पाहण्यात मिळालं अर्जित कोण? सर, अर्जित आहे ना हा दुबईमध्ये असतो
हा दुबईच्या हेच यांचं काय दुबई ते अहमदाबाद आश्रमापर्यंत यांचं काहीतरी रॅकेट आहे. हा दुबईच्या त्या कंपनीसाठी आणि किशोर सावळासाठी काम करतो. अरिजितच्या बोलण्यावरच यांनी कंटेनर लुटले विराट गांधीनी. आणि या अरिजितला या किशोर सावळाला माहीत झाल्यानंतर की अरिजितच्या बोलण्यावर विराट गांधींनी कंटेनर लुटले, तर अरिजितला यांनी दुबईला खोट्या ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये अडकून टाकले. हो, म्हणजे हा जो किशोर सावळा आहे, हा बिल्डरच्या वेळी म्हणजे त्याचे राजकीय गुन्हेगारीमध्ये फार मोठं वजन आहे किंवा पोलिसांमध्ये वजन आहे अशा त्याच्या बोलण्यावरून. कारण एसपींना आणि आयजीला एकही शब्दात बोलताना तुमच्या त्या व्हिडिओवर ऑडिओवरून करताय. सर, मी हे साहेबांना सांगितलं होतं, मी एसपी साहेबांना ऍडिशनल साहेबांना हे स्पष्ट सांगितलं होतं, आयजी साहेबांना बी स्पष्ट सांगितलं होतं. किशोर सावळेचे सर्व IPS सर्व सत्ताधाऱ्यांसोबत लागे बांधे आहे, यांचे चांगले संबंध आहे. हा खूप स्ट्रॉंग माणूस आहे, हा काही करू शकतो. जर का ही रॉबरी जर का झालीच नव्हती तर मग यांनी अरिजितला दुबईला खोट्या ड्रग्स मध्ये केस मध्ये का फसवलं, आणि ते बी हा प्रकार घडल्यानंतर का फसवलं? अरिजित यांचाच माणूस होता ना. अरिजित कुठे? अरिजितला खरंच यांनी फसवलं आहे का अरिजित फरार आहे याचा खुलासा झाला पाहिजे ना. ट्रकामध्ये लुटमार झाली तर ट्रकाचे फोटोही तुमच्याकडे आहेत? आहे माझ्याकडे. बरं, ते कसे मिळाले तुम्हाला? मला जयेश कदमनी दिले ते. म्हणजे थोडक्यात जयेश कदम ही माहिती गोळा करून त्यांनी तुम्हाला दिली. आणि या प्रकरणाचा भांडाफोड जयेश कदम, मी आणि अजून एक अधिकारी करणार होतो. थोडक्यात त्या पिरियड मध्ये आर्थिक अन्वेषण विभागाचे जे सुर्वे होते, राजू सुर्वे, यांची बदली झाली. मग त्याच्या बरी राजू सुर्वे तर ठरले नाही ना. त्यांनी तपास केला, योग्य पद्धतीने आरोपींना डिटेक्ट केलं. त्यांनी CDR काढले म्हणून माहित पडलं का कंटेनर लुटणारे हे विशाल नायडू आणि विराट गांधी होते. आता तुमच्या म्हणण्यानुसार CDR काढलं गेलं, त्याच्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र मगर तुम्हाला लेटर देतात की गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे, तुम्ही फिर्याद द्या. त्यानुसार तुम्ही फिर्याद देतात. परंतु आता मला जे कळालेलं आहे की तुम्हालाही कोर्टाकडनं लेटर आलेलं आहे 11/2/2026 रोजी दुसरे दिवाणी न्यायाधीश तर यांच्याकडनं तुम्हाला लेटर आलेलं आहे की आपण म्हणजे 11 तारखेला लेटर पाठवतात की आपण 13/2/2026 पर्यंत आपले म्हणणे मांडावे. नाही मानलं तर असं गृहीत धरण्यात येईल की आपल्या याच्यात काही म्हणणं नाही आणि पोलिसांनी फक्त महिन्यामध्ये तुमचा गुन्हा दाखल होतो 9 जानेवारीला. त्याच्यामध्ये आरोपींना अटक होते. तो मग बिल्डर सावळा येतो. त्याच्यानंतर तुमचे ते व्हिडिओ पाहिले जातात आणि त्याच्यानंतर इतकी का घाई केली की पोलीस न्यायालयामध्ये सादर करतात. माझ्या माहितीनुसार 5 ते 7 तारखेपर्यंत ते न्यायालयात सादर करतात एका महिन्यात की आपण केलेल्या तक्रारीमध्ये काही निष्पन्नाने बंद म्हणून त्यांना बंदमुक्त करण्यासाठी कोर्टाकडे ते विनंती अर्ज करत आहेत. सुरुवातीपासूनच यांचा तपास हे प्रकरण दाबण्याच्या दिशेने चालू होतं. तर मगाशी तुम्ही मला म्हटलं की फिर्याद घेताना देखील काहीतरी त्यांनी घोड केला आहे आणि त्या घोडचं प्रमुख कारण म्हणजे ज्यावेळी तुमची किडनॅपिंग झाली तो वेळ होता 2 वाजेचा आणि तो तिथं जी घटना घडली ते घटनेचा टाइम होता 12 ते 1 चा. त्यांनी FIR मध्ये टाकलं 2 वाजेचा. हो. नाशिक रोडला जी घटना घडली त्याचा टाइम होता 3 वाजेचा आणि ती 5 म्हणजे 2 तासाचा गॅप जर का त्यांनी घटनेमध्ये दिलेला आहे 2 तासामध्ये माणूस इकडून तर कल्याणपर्यंत पोहोचतो. बरोबर. मग लोकेशन गुन्हेगारांना पहिलेपासूनच लपवण्याचा सुरुवातीपासूनच हे प्रकरण दाबण्याच्या दिशेने यांचा तपास चालू होता. आता त्या व्हिडिओवरून तसं दिसत आहे की ही 400 कोटी सर्व रक्कम सगळ्यांना माहित आहे. परंतु ही 1000 कोटीच्या रकमेच्या बदल्यात 400 कोटी यांना 1 नंबरचा पैसा भेटणार होता आणि कुठेतरी देवस्थानला आश्रमाला चालले होते. 1000 कोटीचा हा भ्रष्टाचार होता परंतु तो 400 कोटीच दाखवला गेला. असं वाटतं का आपल्याला? मी हाच तपास हा नेमकी 400 कोटी आहे का 1000 कोटी आहे याच्यात हीच मागणी केली होती का हा तपास योग्य दिशेने व्हावा. मी किशोर सावळाच्या ऑफिसला 5 डिसेंबरला गेलो. 5 डिसेंबरला गेल्यानंतर माझ्या मित्रांसहित त्याला जाब विचारायला की तुम्ही मला उचलायला पोलिस पाठवले ते पण आणि त्याच्यासोबत गुंड पाठवले, मला या प्रकरणाने अडकवलं, माझे फोटो फिरवले, माझी बदनामी केली आणि त्याच्यामध्ये आरोपी असा निष्पन्न झाला का तुमचाच मॅनेजर निघाला. खऱ्या अर्थानं त्या आरोपीने तुमच्या नावाच्या तुमच्या फोटोचा उपयोग करून त्यांना सांगितले की संदीप पाटील पैसे मागतोय ते 100 कोटी रुपये जे त्यांनी मागितले तुमच्या नावाने आणि ज्यावेळी त्यांच्या लोकांनी तुम्हाला पकडून धरून ठेवलं आणि त्यावेळी त्यांना परत तुमच्याच नावाने फोन द्या तर त्यावेळी निष्पन्न होतं की तुम्ही नाही. मग त्यावेळी तुम्हाला सोडतात. बरोबर. परंतु त्या पिरियड मध्ये सामाजिक बदनामी
तुमच्या घरावाल्यांना मानसिक त्रास जो झाला असेल त्याबाबत आपल्याला काय म्हणणं आहे? ऑलरेडी ही घटना व्हायच्या पहिले, माझ्यासोबत ही घटना व्हायच्या पहिले 4-5 दिवसापासूनच मला सर्वीकडून फोन चालू होते का संदीप तू नेमकी काय केलं, तुझं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाव येत आहे माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या मित्रपरिवारांमध्ये का 400 करोडची लूट झालेली आहे आणि ती तू लुटलेला आहे. तर म्हटलं 400 करोड आणि माझं ते क्षेत्रच नाही. म्हटलो मी प्रॉपर्टीचा छोटासा एजंट आहे. म्हटलो याचा काय माझा संबंधच नाही. म्हणे तुला मुंबई पोलीस शोधताय. म्हटलं शोधू द्या मुंबई पोलीस, मी काय केलेलंच नाहीये तर मी कशाला घाबरू, मी घरीच होतो, मी काय कुठे गेलो नाही, काही नाही. त्याच्यानंतर जयेश कदमचा एक मित्र जत्रा हॉटेलचा, तो माझ्या मित्राच्या थ्रू माझ्याकडे येतो 19 तारखेला. 19 तारखेला आल्यानंतर सर्व काही 19 जानेवारी का फेब्रुवारी? 19 ऑक्टोबरला 19 ऑक्टोबरला माझ्याकडे येतो. सर्व काही प्रकार माझ्या मित्रासमोर माझ्यासमोर सांगतो काशाची घटना झालेली आहे आणि तुला मुंबई पोलीस शोधते आहे. आणि तो मुंबई पोलीस जो मुंबई पोलीस जयेश कदम तो त्याच्या संपर्कातला असतो आणि तो माझ्यासोबत त्यांना खात्री होण्यासाठी माझ्यासोबत फोटो काढतो आणि त्यांना पाठवतो का हा तर माझ्यासोबत आहे इकडे. तुम्हाला जो फोन येतोय त्यांचा लोकेशन, त्या आरोपींचे फोन येत होते त्यांचे लोकेशन कर्नाटकला येत होते. थोडक्यात या गुन्ह्यामध्ये ज्या जयेश कदमने तुम्हाला त्याच्या 93, 73, 75, 88, 79 वरून जो फोन केला तर त्याचे कॉल डिटेल्स, त्याची सीडीआर काढून या पोलिसांनी सर्व पुराव्यामध्ये वापरली गेली पाहिजे होती. या गुन्ह्यातला जो अर्जित आहे तो कोण आहे त्याचा देखील विचार केला गेला पाहिजे होता. आणि त्याच्यानंतर विराट गांधी, विशाल नायडू, मच्छिंद्र मल्ली ज्यांनी ह्या कंटेनरची लूट केली त्यांच्या सीडीआर तपासला गेला पाहिजे होता. त्यांना अटक होणं गरजेची होती. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या गुन्ह्यातील मास्टर माइंड असलेला आणि ज्याचा हा पैसा आहे तो किशोर सावरा याचा देखील तपास झाला पाहिजे होता. परंतु किशोर सावरा हा व्यक्ती फार मोठा आहे, त्याच्या राजकीय लोकांमध्ये उठक बैठक आहे, पोलीस अधिकारी मित्र आहेत, त्यांना वाचवण्यासाठी पोलीस हा सर्व खेळ खेळत आहेत असं एकंदरीत हे चित्र निर्माण झालं आहे. आणि त्याच्यात तुम्ही एक व्हिडिओ त्यावेळीच कळलं होतं की माझा बळी होऊ शकतो किंवा माझा खून देखील होऊ शकतो. परंतु हे एवढं तुम्ही पोलिसांना सूचना दिल्यानंतर देखील पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि कोर्टामध्ये बिसंबरी पाठवून त्या गुन्ह्यामध्ये काही निष्पन्न नाही म्हणून त्यांना या गुन्ह्यातून बंदमुक्त, अटकमुक्त करण्याबाबत घोली पोलीस स्टेशनने न्यायालयात अहवाल सादर केलेला आहे. तर या अहवालानंतर आपण हायकोर्टात जाण्याची तयारी करणार आहात का? हो, मी पुढची कारवाई करण्याची तयारी. सर्वात महत्वाचं म्हणजे 400 कोटीचा जो एवढा मोठा कंटेनर लूट झाला, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, गोवा असे सर्व जाळे विणलेले असताना याचा तपास सीबीआयकडे गेला पाहिजे होता आणि खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना अटक होऊन या गुन्हेगारांचा कुठे पायबंद केला गेला पाहिजे होता. परंतु गुन्हेगारांनी ज्यावेळी एखाद्या सामान्य व्यक्तीला अटकवतात आणि त्यांच्याच पार्टनर असा लुटमार करतं आणि त्याच्यातनं एक संदीप पाटील सारखा एक सामान्य व्यक्तीचा बळी जातो, त्रासाला सामोरे जावं लागतं, सामाजिक बदनामीला सामोरे जावं लागतं. अशी घटना असताना पोलीस लुटीतला महालूट करून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि तो प्रकार उघडकीस करण्यासाठी न्यायालय, सीबीआय, गृह राज्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे दाद मागावं लागेल. जर या दाद मागितल्यानंतर देखील जर न्याय मिळत नसेल तर काय केलं पाहिजे हा सामान्य जनतेचा संभ्रम आहे. पोलीस ही संरक्षणाची भूमिका घेते, पोलीस कायद्याचं, न्यायाचे राज्य स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु पोलीसच गुन्हेगारांना हाताशी धरून गुन्हा करत असेल, सामान्य नागरिकाला वेठीस धरून त्याच्याला दाबण्याचा प्रयत्न करत असेल आणि गुन्हेगारांना मुक्त करत असेल तर याबाबत सामान्य जनतेतून फार मोठा रोष व्यक्त केला जात आहे. संदीप पाटील एक खंबीर पद्धतीने या अन्यायाविरुद्ध, या लुटमारी विरुद्ध लढा देत आहेत. त्यांनी हायकोर्टाच्या जजला देखील याबाबत पत्र पाठवलेलं आहे आणि आता घोटी कोर्टामध्ये बंदमुक्त केल्या गेल्यानंतर शेवटी त्यांना हायकोर्टात जाण्याचा हा एकमेव मार्ग दिसतो. त्याबाबत संदीप पाटील काय भूमिका घेतात? त्यांनी उच्च न्यायालयाच्या यांना फॅक्स केलेला आहे, परंतु कोर्टामध्ये फॅक्स सिस्टीम न चालता सुमोटीव ते कधी दाखल करून घेणार नाहीत. परंतु या तपासातले चौकशी अधिकारी आदित्य मिरखेलकर जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत ते देखील याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यानंतर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण,
नाशिक झोनचे आयजी कराड साहेब हे सर्व याच्यामध्ये सामील असल्याने हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला जात, परंतु पत्रकारांकडे जाऊन आणि जनतेमध्ये जाऊन कोर्टामध्ये जाऊन संदीप पाटील न्याय मागणार आहेत आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये डांबल्याशिवाय गुपचूप बसणार नाही अशी भूमिका संदीप पाटील यांनी घेतलेली आहे. आम्ही संदीप पाटीलच्या या भूमिकेबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि द पोलीस न्यूज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मी त्यांना सांगतो की आपल्याकडे अनेक सबूत आहेत, आपण कोर्टामध्ये ते घेऊनच जाणार आहोत, परंतु जनतेला करण्यासाठी आपण एक ऑडिओ क्लिप फक्त जी गुरमीमध्ये ज्या पद्धतीने जो किशोर सावला आहे ज्या पद्धतीने बोलतो त्याची क्लिप एकदा जनतेला दाखवावी अशी मी विनंती करतो. तर माझा याच्यामध्ये थोडक्यात सांगणं आहे, किशोर सावळा या प्रकरणामध्ये फरार असतो. तो भरपूर दिवस पोलिसांना सापडत नाही. त्यानंतर तो प्लॅन करून स्वतः सरेंडर होतो. सरेंडर झाल्यानंतर यांनी तपासामध्ये जी दुसरी गाडी होती ती दुसरी गाडी रिकव्हर केली नाही. त्यांच्यापाशी वेपन होता, ते वेपन रिकव्हर केलं नाही. यांनी जे काय पुरावे जे जमा करायला पाहिजे होते, सीसीटीव्ही इकडे जी सीसीटीव्ही मध्ये पण ते स्पॉट झालेले सीसीटीव्ही पण त्यांनी रिकव्हर केली नाही. थोडक्यात दरोडाचा गुन्हा लपवला जात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी त्यांनी किडनॅपिंग केली तो देखील गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो दाबला गेला तरच दरोडाचा दाबला जाईल. किडनॅपिंग खोटी दाखवली म्हणजे रॉबरी पण खोटी दाखवता येईल हा मार्ग त्यांनी सोपा आणि निवडला. थोडक्यात हे खोटं दाखवण्यासाठी त्यांनी फिर्याद घेतानाच जी 12 ते 1 दरम्यान ची वेळ होती ती दुपारी 2 वाजता दाखवली आणि दुसरी जी वेळ होती 3 वाजेची दुपारची वेळ होती जे तुम्हाला तुमच्या घराजवळच्या सुराणा चौकात भेटतात ती 5 वाजेची दाखवली. थोडक्यात गुन्हेगारांच्या पळवाटा आणि गुन्हेगारांना वाचवण्यासाठी हा प्रकार करत आहेत. साक्षीदार असून देखील साक्षीदाराचे स्टेटमेंट घेतल्यानंतर ते म्हणतात का आम्हाला पुरावा सापडला नाही. आपण आमच्या द पोलीस न्यूजला मुलाखत देऊन या सर्व चुकीच्या गोष्टींचा जे बंडाफोड केलेला आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आपल्या लढ्याला यश हो. आम्ही द पोलीस न्यूज तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत आहोत. हायकोर्टामध्ये आपण जायची तयारी करू आणि दरोडेखोर आणि दरोड्यांमधनं दरोडा टाकणारे पोलीस दरोडेखोर यांच्या भांडाफोड केल्याशिवाय आपण बसणार नाही. तरी सर मला याच्यामध्ये आपल्याला पुरावा दाखवायचे काही ऑडिओ क्लिप ऐकायचे. एक आहे क्लिप वाचा, आपण पुढच्या वेळी ही ऑडिओ क्लिप आरोपी किशोर सावळेची आहे. त्याच्यामध्ये तो स्वतः खुलासा करतोय की रॉबरी कशी झाली ही तुम्ही स्वतः ऐका. मोठा आहे म्हणजे विराट आणि माझा मध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आता काल रात्री फोन आला होता विराटचा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझ्या जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 देतो. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. चालेल 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे आता असं आहे की त्याला मी बोललो विचारा त्याला की हे मटेरियल गेला कुठे आणि हे कोणी. हे त्याचं म्हणणं असं होता की त्यांनी अर्जित सांगण्यावरनं गेम केली पण त्यांनी ज्यांना काहीतरी सोपवलं. आता याच्यामध्ये कर्नाटकचे पोलीसवाले पण होते त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या कारण तो त्याच्या अंडर मध्ये आहे तो विराट पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही तो. आता याच्यामध्ये स्वतः किशोर सावळा खुलासा करतोय की सावलाचं आणि जयेश कदमचं जी बोलणं हा हे त्याची बोलणं तशा भरपूर पुरावे उपलब्ध असून ही फक्त एक क्लिप तुम्हाला दाखवली आहे. असे वेळोवेळी सर्व पर्दाफाश केले जाईल. पोलिसांनी अजूनही या प्रकरणामध्ये खऱ्या गुन्हेगारांना जर गजाआड केला नाही त्यांच्यावर कारवाई केली नाही तर शेवटी हायकोर्टात जाऊन पोलीस अधिकारी आणि हे लुटेरे यांच्या विरुद्ध हायकोर्टात केस दाखल केली जाईल अशी भूमिका संदीप पाटील यांनी घेतली असून अनेक पुरावे हाती आले असून याबाबत गुन्हेगारांना
गुन्हा झालाच पाहिजे अशा भूमिकात संदीप पाटील वावरत असून त्यांना झालेला त्रास, त्यांच्या परिवाराला खोट्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं नाव गोवलं गेलं त्यामुळे झालेली हॅरेसमेंट ही खरंच न भरून निघणारी आहे. तर आपण अजून या बाबतीत पुढील 2-3 दिवसामध्ये काही अजून पुरावे हाती आल्यानंतर आपण याबाबत सविस्तर चर्चा करून हायकोर्टात जाणार आहोत. संदीप पाटील यांनी पोलीस आयुक्त नाशिक यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर हे SIT ऑफिसर म्हणून या ठिकाणी नियुक्त केले गेले होते, परंतु त्यांनी काय तपास केला, कसा केला, हे अनेक प्रश्नचिन्हच आहेत आणि त्यांना कोणाचे प्रेशर होते हा देखील येणारा काळ आपल्याला समोर येणारच आहे. आपण पाहत आहात द पोलीस न्यूज.